आजचा दिवस हा बैठकांचा दिवस आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. कारण आज दोन महत्त्वाच्या बैठका होत आहेत. मनसेची बैठक होतीये तर दुसरीकडे हॉटेल ताज लँड सेंडमध्ये ठाकरेंच्या सेनेची बैठक होणार आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेनं बैठक बोलावली आहे. तर आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक आहे. या सगळ्या बैठकांचा आपण आढावा घेऊया. सुरुवातीला आपण पाहूया मनसेच्या बैठकीविषयी बातमी सविस्तर. हिंदी सक्ती विरोधात आज मनसेची महत्त्वाची बैठक होतीये. मुंबईतल्या मनसेच्या विभाग अध्यक्षांची ही बैठक होणार आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलनाची पुढची दिशा या बैठकीअंती निश्चित होईल. संदीप देशपांडेंसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात होणार आहे. मनसेच्या बैठकीत हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलनाची पुढची रणनीती ही ठरवली जाईल. मनसेचे नेते मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. हिंदी सक्तीला मनसेनं विरोध दर्शवलेला विशेष म्हणजे मनसेच्या या भूमिकेत आता ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा सूर मिसळलेला आहे. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? जे जनतेच्या मनात आहे तेच मी करणार हे उद्धव ठाकरे काल म्हणालेले होते. आता या सगळ्या संदर्भात हे वक्तव्य करत असताना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांच्याच भूमिकेला कुठेतरी पाठिंबा दिलाय असं म्हटलं जात आहे. या घडामोडीनंतर मनसेची नेमक्या याच मुद्द्यावर आज बैठक होतीये. लागवी नक्कीच बंधूंचे सुरात सूर मिसळत आहेत असं एकीकडे पाहायला मिळते. जे हिंदी भाषा सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका होती, यानंतर आता कुठंतरी एकूणच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका समोर आलेली आहे. हिंदी भाषा सक्तीला हा विरोध त्यांनी केलेला आहे. आज जी बैठक होते मनसेची विभागाध्यक्षांची दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे आणि एकूणच मनसे नेते संदीप देशपांडे या बैठकीला उपस्थित असणार आहे आणि एकूण पुढच्या आंदोलनाची कशी भूमिका असेल, काय रणनीती असेल ही ठरणार आहे. मात्र त्यापूर्वी मनसे नेत्यांची जी बैठक आहे ती एक सकाळी 10 वाजताची बैठक आहे. राज ठाकरे स्वतः या बैठकीला उपस्थित असणार आहे. त्यामुळे सकाळी या बैठकीमध्ये जे आहे त्या आंदोलनाची दिशा ठरेल, आंदोलनाबद्दल चर्चा होईल आणि दुपारी 2 वाजता विभागाध्यक्षांना या आंदोलनाबद्दलची माहिती आहे ती देण्यात येईल. यापूर्वी मुख्याध्यापक जे सर्व शाळांचे आहेत त्यांना परिपत्रक देण्यात आलेले आहे, निवेदन देण्यात आलेले. त्यामुळे आता पुढील जे खळखटाक आंदोलन असणार का, आता याबद्दल चर्चा होणार आहे. मात्र एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी एक शिवसेना ठाकरे गटाची सुद्धा बैठक आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये सुद्धा हिंदी भाषा सक्तीवरती काही चर्चा होते का आणि मनसेला पाठिंबा जर दिला आहे तर त्यामध्ये आंदोलनामध्ये आता शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पाहायला मिळतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. मात्र आजच्या या मनसेच्या बैठकीमध्ये हिंदी भाषा सक्ती विरोधामध्ये, राज्य सरकार विरोधामध्ये नक्की काय आंदोलनाची दिशा ठरते, हे उग्र आंदोलन असणार की एकूणच संमिश्र आंदोलन असणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल. स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.